आज मी तुम्हाला दाखवणार आहे ठेचा। त्यासाठी बघा पोपटी कलरच्या मिरच्या आणि ह्याच्यामध्ये फक्त 3 मिरच्या मी तिखटवाल्या घेतलेल्या आहेत। बाकी ह्या सगळ्या बिन तिखटाच्या आहेत। आणि 1 गड्डी लसूण घेतलेला आहे। लसणाला पण असे डाग पडस्तोवर भाजून घ्यायचे, म्हणजे जो ठेचा आपण जे करतो ना तो खूप दिवस टिकतो। त्याच्यामध्ये छोटा 1 चमचा जिरे टाकणार आहे आणि 1 मिनिटभर फक्त भाजायचे, कारण मिरच्या तर भाजलेल्याच आहेत मी तव्यामध्ये। काढून घेऊया। सगळीकडून चांगल्या मस्त अशा मिरच्या भाजल्या गेलेल्या आहेत। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण आता हे काढून घेऊया। काढून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं। आपण जेव्हा ठेचा वगैरे बनवतो ना तर थोडंसं मीठ जास्त टाकायचं। मिक्सरला फिरवून घेते। मिक्सरला बघा फिरवून घेतलेलं आहे। पेस्ट करायची नाही, दरदर असं करायचं। तव्यामध्ये बघा तेल काढून घेऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये कांदा टाकायचा। आता ह्याच्यामध्ये कांदा जरी नाही टाकला तरी चालेल। कांदा परतून घेऊया। कांदा मस्त असं बघा भाजला गेलेला आहे। आता हे आपण मिक्सरला लावून बारीक केलं होतं ना, हे काढून घेऊया। काढून घेतलेलं आहे। आता ह्याला परतायचं। गॅस आहे मीडियम। मस्त असं परतून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये टाकणार आहे मी थोडीशी कोथिंबीर। मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतलेलं आहे। आपण याला बारीक करतानाच मीठ टाकलेलं आहे, तर चव बघायची आणि मीठ टाकायचं। हे टाकणार आहे शेंगदाण्याचं कूट मोठं मोठं कुटून घेतलेलं आहे आणि याला काय करणार आहे 1 मिनिटभर फक्त परतून घेणार आहे मीडियम गॅसवर। मस्त असं परतून घेतलेलं आहे 1 मिनिटभर। खूप चविष्ट असा लागतो। एकदा करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।